बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने करूयात। राज्यात औरंगजेबाच्या कबरीला कुठं विरोध तर कुठं सामंजस्याची भूमिका घेण्याची मागणी होते। औरंगजेबाची कबर शासनाला लवकरात लवकर काढावी अशी मागणी पुण्यातील बजरंग दलाने केली, तर सरकारने औरंगजेबाची कबर न काढल्यास छत्रपती संभाजीनगरमध्ये कार सेवा करणार असा इशारा बजरंग दलाच्या विवेक कुलकर्णींनी दिला। तर दुसरीकडे आमदार रोहित पवार आणि अंबादास दानवे यांनी सामंजस्याची भूमिका घेण्याचं आवाहन केलेलं आहे। 17 तारखेला निवेदन देणार आहोत। त्याच्यानंतर सरकारला आमची मागणी राहील। काही दिवसात आम्ही सरकारला विचार करण्यात, त्यांच्या काहीतरी शासकीय गोष्टी पूर्ण करण्यात वेळ देणार आहोत। त्यानंतर सरकारने जर काढून घेतली तर आम्ही सरकारचं अभिनंदन करू। हिंदू समाज त्यांचा सत्कार करेल की लवकरात लवकर त्यांनी शासकीय दृष्ट्या नियमात राहून ती कबर काढावी। आणि तसं झालं नाही तर भविष्यात विश्व हिंदू परिषद बजरंग दल रस्त्यावर उतरून मोठं आंदोलन उभं करेल। बजरंग दलाचा सगळा कार्यकर्ता हजारोच्या संख्येने, लाखोच्या संख्येने छत्रपती संभाजीनगरकडे कूच करेल आणि तो कलंकित बाबरी ढाचा जसा पाडला तसं ही औरंग्याची कबर सुद्धा आम्ही नाहीसी केल्याशिवाय राहणार नाही। सरकारकडे विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि हिंदू समाजाची अशी मागणी आहे की ताबडतोब योग्य त्या पद्धतीने आलमगीराची, त्या औरंग्याची संभाजीनगर येथे असणारी ही कबर उद्ध्वस्त करावी। त्याचा एक कण सुद्धा त्या ठिकाणी राहू देऊ नये। ज्या पद्धतीने पुरातत्व खातं सर्वसामान्य हिंदूंच्या कराच्या पैशातून त्याचं उदात्तीकरण करतंय, तर या पुरातत्व खात्याचाही पुनर्विचार, पुनर्संघटन केंद्र सरकारने, राज्य सरकारने करावं। ज्या ज्या ठिकाणी आलमगीर या नावाने काही एरिया असेल, काही प्रार्थना स्थळ असतील किंवा अन्य काही असेल, तर आलमगीर हे नाव कुठेही असू नये। आणि हे न झाल्यास पुढच्या टप्प्यामध्ये बजरंग दल लाखोंच्या संख्येने संभाजीनगरकडे कार सेवेसाठी कूच करेल। कसल्या कुणाला दमबाजा करताना, कुणाचा दम काढता? 2.5 वर्ष सत्तेवर असल्यावर काय गोट्या खेळत बसले होते का? मांडी घालून घरात बसले होते का? तुम्हाला हिंदुत्वावर बोलायची तुम्हाला आहे का थोडी तरी? हिंदुत्वावर बोलायची तुमची लायकी सुद्धा राहिलेली नाही। मुसाला घेऊन मिरवणुकीमध्ये नाचणारे तुम्ही, पाकिस्तानचा झेंडा घेऊन मिरवणारे तुम्ही आम्हाला काय सांगता? औरंगजेबाची कबर काढलीच पाहिजे हे आमचं मत आहे आणि आम्ही त्यासाठी प्रयत्नशील आहोत। कशाला पाहिजे औरंगजेब? ज्याने आमच्या राजाचा छळ केलाय त्याची कबर इथं पाहिजे? आम्हाला ते मान्य पण नाहीये आणि आम्ही उघडपणे सांगतोय, आम्ही सत्तेसाठी जन्मलेलो नाही, भगव्यासाठी जन्मलेलो आहोत। भगव्याचं रक्षण कसं करायचं हे आम्हाला ठाऊक आहे। कबर तिथे असावी की नाही याविषयीची जी भूमिका आहे ती इतर कोणीतरी सांगितली म्हणून मी सांगणं ही प्रतिक्रियावादी भूमिका होते। माझी जी भूमिका आहे ती मी योग्य वेळी स्पष्ट करीन, हे मी जर आपल्याला स्पष्टपणे सांगतोय तर ती योग्य वेळी स्पष्ट करणं जास्त गरजेचं आहे। त्या कबरीचं जे काही तिथं त्या ठिकाणी सुशोभीकरण महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये झालं होतं, त्याच्यावर आक्षेप आणि फार मोठं रणगंधने झालं होतं। तर लवकरात लवकर प्रशासन निर्णय घेईल, अन्यथा मग जे काही जनतेची भावना आहे त्या जनतेच्या भावनेचं रूपांतर वेगळ्या दिशेने गेलं तर कदाचित मग प्रशासन जबाबदार राहील असं मला वाटतं। रामाचं मंदिर पाडून त्या ठिकाणी एक मस्जिद बांधली गेली होती, तर तो इतिहास पण आपण पुसला आणि आज परत जुन्या इतिहासाची पुनरावृत्ती। तर जे इतिहास समाजाला दिशा देईल, जे इतिहास समाजहिताचा आहे आणि जे इतिहास लोकांच्या भावनेशी निगडीत असेल त्या इतिहासाला महत्व आहे। इतर जे इतिहास ज्याचा कुठलाही समाजाशी देणं घेणं नाही, ते इतिहास वेदनेदायी असतो, ते वेदनेदायी इतिहास पुसला गेला पाहिजे याबाबतीत कुठली शंका नाही। 27 वर्ष या महाराष्ट्रामध्ये राहावं लागलं आणि राहून सुद्धा त्यांना राज्य करता आलं नाही, याचं एक प्रतीक म्हणजे त्या औरंगजेबची ती कबर आहे। ते कबर मध्ये जर इथं असणाऱ्या पराक्रमी लोकांचा इतिहास दडलेला आहे की एवढा मोठा माणूस कशापुरता राहिला तर त्या कबरेपुरता राहिला, तर माझं एवढंच मत आहे की ते एक वेगळं प्रतीक, त्यातून सामान्य लोक सर्व जाती धर्माची एक प्रेरणा घेत असेल तर त्याला, त्या प्रतीकाला आज काढून उद्या त्या बाबतीतली चर्चा नाही झाली तर इतिहासामध्ये कुठेतरी गडबड काही लोक उद्या जाऊन करू शकतात। त्यामुळे त्याचं एक प्रतीक म्हणून मला असं वाटतं की त्याला हात न लावणं जास्त कदाचित योग्य ठरू शकतं। अशा भूमिकेला काही अर्थ नाहीये। कोण म्हणतं काढायचं? मग जाऊन काढा म्हणा ना, तुमच्यात दम आहे तर काढा, काय प्रॉब्लेम? हे भावनिक मुद्दे, मला असं वाटतं हे भावनिक मुद्दे आहेत। हा इतिहास संपविण्याचा प्रकार आहे आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर अफजल खानाची कबर कशासाठी नेमली होती? मग शिवाजी महाराज चुकले होते का? इतिहास तर राहिलाच पाहिजे ना। या अफजल खानाचा इथंच कोतळा काढला आणि त्याला इथंच गाडला, सांगता आलं पाहिजे ना।
हे औरंगजेब इथं या महाराष्ट्र लुटायला आलो होतं, पण त्याला इथंच गाडलं, या रत्नापूरला खुलतारला, हे सांगता आलं पाहिजे ना. मला वाटतं इतिहास संपवण्याचं एक षडयंत्र या सगळ्या माध्यमातून रचलं जातं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.